पहाटे 5 वाजता पहा, सुंदर असं पहाट आहे ही आणि खूप सुंदर कोकिळा ओरडत होती. तर मग थोडासा व्हिडिओ घेतलाय मी. तर पहा इतकी शांतता असते, मस्त वाटतं, एकदम गार थंड अशी हवा सुटलेली असते. आणि आम्ही थोडंसं पहाटे फिरायला जातो. तर हा सगळा असा आमच्या इथला व्ह्यू असतो. पहा किती सुंदर वाटतं ना, एकदम शांतता, मस्त वातावरण आहे पहा. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे शनिवार आणि शनिवारची सुंदर अशी सकाळ आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलीच आहे. तर ते आहे ना आमच्या परिसरातलं 5 वाजताचं दृश्य आहे. कोकिळा ओरडत होती आणि एकदम श्रावण महिन्याचा फील येत होता बरं का. कारण आता थोडंसं आहे ना आभाळ पण यायला लागले आणि पावसाचं पण वातावरण झालंय आणि कोकिळा आरडत असल्या कारणानं आता वैशाख महिन्यामध्ये आहे ना श्रावण महिन्याचा फील येत होता. आणि मी 5 वाजता उठले तर म्हटलं चला खूप सुंदर असा व्ह्यू आहे, तर थोडंसं आपल्या मैत्रिणींनाही दाखवावं. तर खूप सुंदर वाटलं ना, खूप सुंदर सकाळ खेडेगावामध्ये असते पहा. आणि अशा सुंदर सकाळबरोबर जेव्हा आपण उठतो ना तर खूप दिवसभर पॉझिटिव्ह असं वाटतं पहा. तर आता उद्या आहे ना अक्षय तृतीया आहे. असा आपला तगर फुललेला आहे आणि जो नागचाफा आहे ना तो सुद्धा खूप सुंदर असा फुललेला आहे. आता छान वाटतं ना, मस्त वाटतं एकदम. आणि आमच्या भागातले आंबे आहे ना मे महिन्यामध्ये सहसा पिकायला सुरुवात होते. तर त्या काळामध्ये भरपूर असे आंबे आहे ना बाजारात आलेले असतात आणि आंबे स्वस्त होतात. केळीचा घड पडला होता, तुटून पडला होता तो घड. तर मग पहा इथं असं पिकायला घातल्यात बरं का. थोडंसं कवळा असल्यामुळे ना तो व्यवस्थित असं पिकत नाही. तर अजून आहे ना निब्बरच आहेत केळी पहा. तर थोडा वेळ लागन, पण एकदम ऑर्गॅनिक केळी आहेत, त्याला काहीही लावलेलं नाही आपण कार्पेट वगैरे. तर मुलांना आवडतात. तर आपल्या परसातल्या वांग्याच्या झाडाला एक वांग सापडलं. सकाळी सकाळी ना बाजार पण आलाय पहा आणि आंबे पण आलेत. काय किलो होते रे आंबे? 250 रुपये. तर मैत्रिणींना उद्या आहे अक्षय तृतीया आणि हे पहा आपल्या बाजारात आंबे आले आहेत. पण हे 500 रुपयाचे 2 किलो आंबे आणि फक्त 10 आंबे आहे ना 2 किलो मध्ये आलेत. म्हणजे 50 रुपयाला एक आंबा हा. पण आंबे छान आहेत. तर उद्या अक्षय तृतीया असल्यामुळे आहे ना आपण पहा हे घेतलेला आहे करा. तर हा मातीचा करा आहे ना कुंभारबाबाने आपल्याला इथं आणून दिला. तर प्रत्येक वेळेस आहे ना कुंभारबाबा आम्हाला आणून देतात. तर खेडेगावामध्ये एकदम बेस्ट असते. आणि आज शनिवार असल्यामुळं बाजार आहे तर बाजार निवडते. तर प्रत्येक वेळेस आहे ना हे जर मातीचं भांडं असतं ना तर याचं प्रत्येक वेळेस आहे ना नाव बदलतं. तर आपण जेव्हा घट बसवतो ना त्यावेळेस त्याला घट म्हणतात. आणि आता अक्षय तृतीयाला जेव्हा आपण याची पूजा करतो ना तर करहा आणि केळी याची पूजा करत असतो. तर आम्ही फक्त कराच घेतो, कारण श्यामच्या वडिलांचं पितृ जो घालावं लागतं त्यामुळे फक्त कराच पाहिजे असतो. तर याला करा म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण एखादा मृत्यू पावतो आणि ज्यावेळेस आपण ते त्याच्यासाठी ते वापरतो तर त्याला शिकळी का काहीतरी म्हणतात असं. तर प्रत्येक वेळेस या मातीच्या घडाचं नाव बदलतं पहा. तर आज आता हा करा आहे आणि उद्या आपण आहे ना याची पूजा करणार आहोत. आणि पितृची पण पूजा करणार आहोत. म्हणजे पितृ जे असतात आपल्या घरातले मृत्यू पावलेले तर त्यांनाही आपण आमरसाचं जेवण करत असतो. तर पहिलाच आमरस आपला अक्षय तृतीयाला असतो. आणि अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. तर खूप शुभ मुहूर्त मानला जातो. आणि या दिवशी आपण ना पितृंचीही पूजा करतो आणि त्यांनाही जेवायला बोलवत असतो. तर पित्र ही आपण ना देवांसारखंच मानतो. पित्रांनाही त्यांचा आशीर्वाद पण आपल्या घरादाराला पाहिजे असतो, मुलाबाळांना पाहिजे असतो. त्यामुळे आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन आंबे आल्यावर पित्रांना जेव घालतो. तर आम्ही हे आता उद्या घालणार आहोत जेव, त्यासाठी आणलेले आहेत आंबे. तर मस्त असे आंबे आलेत बाजारात. पण अजून आमच्या भागामधले जे आंबे आहेत ना तर ते मे महिन्यामध्ये पिकतात, त्याला जरा उशीरच लागतो. तर हे कोकणातले आंबे आहेत, कोकणातलेच आंबे सगळीकडे येतात पहा मस्त. तर खूप छान मस्त असे आंबे आलेत. आणि जास्तीत जास्त आहे ना गवारीच्या शेंगा बाजारातून आणले जातात. तर गवारीच्या शेंगा पण खूप आवडतात आम्हाला. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आहे ना जास्त गवार बाजारामध्ये येत असते आणि खूप महाग पण असते. 100 रुपये किलो असते गवार. तरीही भरपूर अशी गवार आणलेली आहे श्यामने पहा आज मस्त. तर चला आज आहे ना शेपूची भाजी करू, पालक भाजी, कोथिंबीर. आणि आम्हाला दोघींना आवडते शेपू भाजी. तर शेपूची भाजी, पालक भाजी, कोथिंबीर,
सगळं काही ताजं ताजं बाजारामध्ये मिळतं आपल्या. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे, मावशींच्या मळ्यामध्ये ना टरबूजवाडी लावलेली आहे. तर मग आता तिथून ना पुन्हा आम्ही टरबूज आणले. तर मागच्या व्हिडिओमध्ये जे टरबूज पाहिले होते ते संपले, कारण टरबूज इतके गोड आहेत ना. रोज दुपारी आम्ही ना 1-2 टरबूज आहे ना अशा पद्धतीने ना कापून खातो. थोडंसं मीठ त्याच्यावर टाकलं ना तर खूप चवदार असं मस्त टरबूज लागतं पहा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पहा, टरबूज, खरबूज ज्यामध्ये भरपूर असं पाणी असतं ना, तर हे फळं आपल्याला खायला मिळतात. तर देवाची किती सुंदर योजना आहे पहा. कारण उन्हाळ्यामध्ये ना पाण्याची कमतरता भासू नये, त्यामुळे देवानी पहा एवढे मोठे छान फळं आपल्याला दिलेले आहेत उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी. आपण हे उन्हाळ्यामध्ये टरबूज, खरबूज हे नक्की खाल्लं पाहिजे. पाण्याची कमतरता भरून निघते. ज्यांना किडनी स्टोन असेल ना, तर किडनी स्टोनसुद्धा आहे ना टरबुजामुळे ना पडून जातो. आणि आम्ही तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना भरपूर असे हे टरबुजावर ताव मारत असतो आणि खरबुजावर सुद्धा. चालले मामाच्या घरी काय बॅट बॉल घेऊन चालले काय? व्यवस्थित खेळा. आ शनिवार रविवारची सुट्टी. बाय बाय, व्यवस्थित खेळा. गाडी आली, गाडी तिकडून. पोरांची पहा पुरेपूर तयारी चालली आता सुट्टीची. सायकली बाहेर काढून ठेवल्यात. पंक्चर झालेल्या सायकली नीट करायच्या, काही बिघडलं असलं नीट करायचं, म्हणजे सुट्टीमध्ये आहे ना धमाल करायला मोकळे. आता पण पहा सिद्धूला फोन केला, छोट्या मामाला आता गेलेत बॅट बॉल घेऊन खेळायला. तिथं पण धमालच करते, शांत नाही राहत. आणि आम्ही ना जरा ब्लँकेट धुतलेत आता, मोठे मोठे ब्लँकेट आहे ना. आता जास्त ऊन पडतं ना, तर म्हटलं सकाळी सकाळी 2-3 ब्लँकेट धुतले. तर आज आहे ना ताजी ताजी मस्त अशी हिरवीगार शेपूची भाजी बाजारातून आणलेली आहे. तर आज तीच करणार आहोत पहा. आणि पुन्हा व्लॉगला सुरुवात केलेली आहे एकदम संध्याकाळी 5-5:30ला. तर पहा असा व्ह्यू दिसतो. तर श्याम पाणी देत होता झाडांना. तर उन्हाळा असल्यामुळे ना भरपूर पाणी झाडांना लागतं पहा. तर मस्त असं व्ह्यू आहे पहा. आणि आता आम्ही करणार आहोत आज लापशी. खेडेगावामध्ये पहा लग्नाच्या पंक्तीमध्ये अशी लापशी करत असतात. तर लापशी करायला आहे ना शिजायला भरपूर वेळ लागतो. पण आपण आहे ना आज कुकरमध्ये लापशी करणार आहोत. तर मस्त असं गावरान तुपामध्ये ना लापशीचा रवा भाजून घेतला आहे. आणि मस्त असं जायफळ टाकलं आहे, थोडंसं मीठ ही चवीपुरतं टाकलं आहे पहा. आणि छान अशी लापशी कुकरमध्ये 3च शिट्ट्या काढल्या आणि मस्त अशी लापशी फुलली पहा. तर मस्त अशी लापशी केली. तर एकदम लग्नातल्या पंक्तीसारखी लापशी आपली तयार झाली होती. आणि आज ऋग्वेदृशांचे छोटा मामा मावशी आले होते. तर आम्ही अशी अंगत पंगत धरून अंगणामध्ये जेवायला बसलोय. तर चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.